माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांशी संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चे अर्धे वर्ष संपत आले आहे. या 6 महिन्यांत आपण मन की बात मध्ये देशबांधवांच्या अनेक यशस्वी कामगिरीविषयी जाणून घेतला आहे. जून महिन्यात सुद्धा देशाने असं काही यशाचं शिखर सर केलं आहे की जे प्रत्येक देशबांधवांसाठी अभिमानास्पद आहे. हे यश देशाचं संरक्षण आणि आत्मनिर्भरतेशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता येथे नौदलाशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. तिथे INS दुनागिरी आणि INS संशोधन आणि INS अग्रय नावाच्या जहाजाला भारतीय नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे सामील करण्यात आले. या जहाजांची रचना आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी आहे. मित्रांनो, या जून महिन्यामध्येच हवाई वाहतूक क्षेत्रातही देशाने मोठे यश मिळवले. C295 हे मेड इन इंडिया विमान आहे आणि C295 विमानाने आपले पहिले उड्डाण पूर्ण केले आहे. आणि अशी 40 विमाने आता भारत स्वतः तयार करत आहे. यामुळे MSME आणि एरोस्पेस या क्षेत्रांना आता नवीन बळ मिळत आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक मजबूत होत आहे. याच महिन्यात DRDO ने एक यशस्वी चाचणी केली. ही चाचणी स्वदेशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रूज क्षेपणास्त्राची होती. हे DRDO ची प्रयोगशाळा आणि इंडियन इंडस्ट्री पार्टनर्स यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. म्हणजे आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत आता अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनत आहे. मित्रांनो, जून महिन्यात आणखी एक मोठा कार्यक्रम झाला ज्यात संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांशी जोडले गेले आणि तो कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस. यावेळेस संपूर्ण जगामध्ये 2500 पेक्षाही जास्त ठिकाणी योगाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. आपल्या देशात कोट्यवधी लोकांनी ठिकठिकाणी योगाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेविषयी मोठी चर्चा झाली. यामध्ये भारताने एकूण 114 पदके जिंकली, ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश होता. त्यामुळे भारत या स्पर्धेच्या पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिला. मी सर्व विजेत्या खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा खरा आत्मा तिथली जनता असते आणि जेव्हा त्या देशाचे लोक एखादा मोठा संकल्प करतात तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून रोखू शकत नाही. राष्ट्र उभारणीत लोकसहभागाची हीच ताकद आहे. ही भारताची मोठी संपत्ती आहे आणि या लोकसहभागाचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियात निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीला पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हणालो होतो की शक्य असेल तिथे काही काळासाठी सोने खरेदी टाळावी. लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणं टाळण्याविषयी सुचवलं होतं. मी लोकांना वाहनांचा सामायिक वापर करण्याचे आवाहन केले होते. मी शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेतीसाठी, शेती वाचवण्यासाठी आणि नैसर्गिक खताचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मी आग्रह केला होता. मित्रांनो, माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर प्रत्येक स्तरावर त्याला सहकार्यही केले आहे. यासाठी मी देशातील प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे. अनेक कुटुंबांनी
मला संदेश पाठवून आपले अनुभव शेअर केले आहेत. कितीतरी कुटुंबांनी ठरवले आहे की लग्नात सोनं खरेदी करणार नाही. गरज पडल्यास जुन्या सोन्याचाच पुनर्वापर करून नवीन दागिने बनवून घेतील. कितीतरी लोकांनी समाज माध्यमांवर हेही लिहिले आहे की त्यांनी यावेळी परदेश प्रवास कसा टाळला. मित्रांनो, वाहनांच्या सामायिक वापराबाबतही लोकांनी अनेक अनुभव सांगितले. जे लोक दररोज एकाच दिशेला आपापल्या वाहनांनी जात होते, ते आता एकत्र जाऊ लागले आहेत. लोक शक्य तितक्या बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. अशाच प्रकारे देशाच्या विविध भागांमधून नैसर्गिक खताचा वापर वाढल्याच्या बातम्या येत आहेत. मित्रांनो, मला या गोष्टीचा आनंद आहे की या जागतिक संकटाचा आपण भारतीय एकत्रितपणे सामना करत आहोत. मला विश्वास आहे की लोक सहभागाची हीच शक्ती आपल्याला बळ देईल आणि यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या या देशात वाढदिवस, लग्न कार्य, कौटुंबिक कार्यक्रम असण्यासोबतच तो संपूर्ण समाजाचाही उत्सव असतो. प्रत्येक कुटुंबाला वाटते की आपला आनंद इतरांसोबतही साजरा व्हावा. लोक पाहुण्यांना भेटवस्तू देखील देतात. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या नांदेड मधल्या एका कुटुंबाने आपला आनंद वाटण्यासाठी असं काम केलं की जे चर्चेचा विषय ठरला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा नावाच्या गावात पेठकर कुटुंब राहते. या कुटुंबाने विचार केला की आनंद वाटायचाच असेल, अशी भेट द्यावी जी कठीण काळात आधार ठरेल. घरातील लग्नाच्या निमित्ताने या कुटुंबाने गावातील सुमारे 3500 लोकांसाठी अपघात विमा संरक्षणाची व्यवस्था केली. येथे प्रत्येक व्यक्तीला 1 लाख रुपयांचा विमा प्रदान करण्यात आला आहे आणि या स्तुत्य उपक्रमामागे असलेली भावना हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो, हे या कुटुंबाने पाहिले होते. अशा वेळी एक छोटीशी मदत सुद्धा खूप मोठा आधार बनून जाते. मित्रांनो, सरकार आज प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी कुटुंबांपर्यंत सुरक्षा कवच पोहोचवत आहे. केवळ ₹20 च्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच वर्षाला फक्त ₹20 हप्ता, त्यावर 2 लाखांचा अपघात विमा मिळतो. आतापर्यंत या योजनेशी 58 कोटी लोकांपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. यात सुमारे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, मुली, महिला आहेत. या योजनेद्वारे पीडित कुटुंबांना आतापर्यंतच्या हिशोबानुसार एकूण 3700 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आर्थिक मदत पुरवण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुद्धा तितकीच महत्वाची आहे. जर एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, या योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते आणि याचा वार्षिक हप्ता फक्त ₹436 इतका आहे. म्हणजे दिवसाला जेमतेम ₹1.5. या योजनेशी आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत. यातून देशातील सुमारे 11 लाख कुटुंबांना जवळपास 22,000 कोटींची मदत मिळाली आहे. ही आकडेवारी खूप मोठी आहे. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांची आपली स्वतःची एक वेगळी गोष्ट आहे. एखाद्या आईला मुलांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली. कुठेतरी एका पत्नीला आपल्या घराची जबाबदारी सांभाळण्याकरिता आधार मिळाला. मित्रांनो, अनेकदा मोठ्या सुरक्षेची सुरुवात छोट्या रकमेने
आणि एका छोट्या पावलाने होऊ शकते. छोटासा निर्णय सुद्धा खूप मोठा बदल घडवून आणतो. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या कुटुंबात या योजनांची माहिती नक्की द्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आता आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो हजारो वर्षे जुना आहे. हजारो वर्षांपासून मानवी समाजात त्याने खोलवर घर केले आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा अनेकदा केवळ एक चुकीची धारणा नसते, तर ती भीती निर्माण करते. जेव्हा भीती मनावर ताबा मिळवते, तेव्हा माणूस सत्य पाहणेच सोडून देतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक मग तर्काशिवाय, सत्य न जाणून घेता असे निर्णय घेतात, ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचप्रमाणे समाजात असेही लोक असतात जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या धारणांना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास मुळीच सोपा नसतो. आणि आज मी अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल तुम्हाला नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो ज्याचे नाव आहे हरगिला. हरगिला हा एक दुर्मिळ पक्षी असून निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो खूप महत्वाची भूमिका बजावतो. पण आसामच्या काही भागांमध्ये तर बराच काळ याला अशुभ मानले जात असे. लोकांना तो आपल्या आसपास दिसणे आवडत नसे. अनेकदा ती झाडेही तोडली जात असत, ज्या झाडांवर हरगिलाची घरटी असायची. विचार करा, पर्यावरणाची स्वच्छता राखण्यात मदत करणारा एक असा पक्षी, तोच हरगिला लोकांच्या भीतीचा बळी ठरला होता. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे पाहिले. त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा ठाम निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, विज्ञानाद्वारे लोकांना समजावले. हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. ज्या पक्षाला कधी अशुभ मानून हाकलून दिले जायचे, तोच गावांची ओळख बनू लागला. हजारो ग्रामीण महिला हरगिलाला वाचवण्यासाठी पुढे आल्या आणि आज यांना हरगिला आर्मी म्हणून ओळखलं जातं. या महिलांना समाजासोबत संघर्ष करावा लागला होता. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी दाखवले की योग्य माहिती मिळाल्यावर वर्षानुवर्षांची जुनी विचारसरणी सुद्धा बदलू शकते. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो की जे खेळतही आहेत तेच उमलतात. आज देशात अशा तरुणांची संख्या खूप वेगाने वाढत आहे, जे खेळतही आहेत आणि उमलतही आहेत. पूर्वीपेक्षा आता कितीतरी जास्त तरुण आजकाल खेळांना एक करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडमधील अशा 2 प्रयत्नांची माहिती मिळाली आहे, जे खूपच रंजक आहेत. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. नाव ऐकून तुम्हाला नक्कीच वाटेल की ही लहान मुलांची एखादी साधी स्पर्धा असेल, पण तसे मुळीच नाहीये. ही 5 ते 10-12 वर्षांच्या वयोगटातील लहान मुलांची, फुलांसारख्या मुलांची एक विलक्षण स्पर्धा आहे. आणि या बाल फुटबॉल खेळाडूंची ही अशी स्पर्धा आहे जी वेगाला आणि त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, पण त्यांना एक नवी ओळखही मिळवून देते. याची सुरुवात
नागालँडमधील जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलच्या खेळाशी जोडले जावे, यासाठी हे आयोजन करण्यात आले होते. 5 वर्षांपासून ते 12 वर्षांपर्यंतची मुले आणि मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेने आता 3 वर्षे पूर्ण केली आहेत. या स्पर्धेचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचे नाव आहे नागालँड महिला फुटसल स्पर्धा. तुमच्यासाठी फुटसल हे एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसलला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हणतात. यामध्ये एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. खेळाचे मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा खूप लहान असते. त्यामुळे खेळाडूंना वेगाने निर्णय घ्यावे लागतात. त्यांना स्वतःचे तंत्र आणि कौशल्य उत्तमरित्या वापरावे लागते. नागालँडची विमेन फुटसल स्पर्धा आपल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचे कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही प्रेरणा देतात. मित्रांनो, आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. दररोज नवनवीन संशोधन होत आहे. नवनवीन AI नवकल्पना समोर येत आहेत. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची? नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जात असताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं? या प्रश्नांचे उत्तर शोधले आहे ते म्हणजे नालंदा विद्यापीठाने. हजारो वर्षे जुने असलेले आपले हे नालंदा विद्यापीठ आता नवीन अवतारात भारताचे भाग्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराच्या लोकार्पणाची संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाची आपली प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ केवळ आपले म्हणणे मांडण्याचे माध्यम नाही, तर ती वाद, संवाद आणि मंथनाची शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. तर्क आणि तथ्यांच्या आधारे आपले म्हणणे मांडणे अत्यंत आवश्यक असते आणि त्यात तुमचे प्रभुत्व असायला हवे. इतरांचे विचार संयमाने ऐकण्याची आणि समजून घेण्याची शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. मला आनंद आहे की नालंदा विद्यापीठाने याला आपल्या दीक्षांत समारंभाचा भाग बनवले. यात सहभागी होणारे अर्धे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. मी यासाठी नालंदा विद्यापीठाचे खूप खूप अभिनंदन करतो. मी देशातील इतर विद्यापीठांनाही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा असे आवाहन करेन. मित्रांनो, मुळांशी जोडलेले राहून तरुणांना नवीन तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक चांगला प्रयत्न सुरू आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये BTech सुरू करणार आहे. हे आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानासोबत जोडण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधने तयार करण्यास मदत होईल. आपल्या प्राचीन ग्रंथांना आणि हस्तलिखितांना डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवीन वेग मिळेल. मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला त्यांच्या या प्रयत्नासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या विविध भागांपर्यंत पोहोचत आहे. आपली गाणी, संगीत आणि अध्यात्म जगभरातील लोक जाणून घेत आहेत आणि ते आत्मसात करत आहेत.
भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डोमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे सुमारे 100 भारतीय आहेत. कदाचित त्यापेक्षा कमी. असे असूनही भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी संबंधित एक खूप चांगला प्रयत्न तिथे होत आहे. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी एक गट तयार केला आहे. या गटाचे नाव आहे ब्रह्म कमल डोमिनिकाना. संघाचे सर्व सदस्य मिळून वैदिक साहित्याचा सखोल अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चारण देखील शिकत आहेत. त्यांना याचे कोणतेही औपचारिक शिक्षण मिळालेले नाही, पण त्यांनी ध्वनिमुद्रणे ऐकून वैदिक मंत्रांचे अचूक उच्चारण त्यांनी शिकून घेतले आहे. आज ते अनेक मंत्रांचा अतिशय उत्तम प्रकारे जप करू शकतात. यात पुरुष सूक्तम, स्त्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्य यांचा समावेश आहे. भारतापासून इतके दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खूप प्रेरक आहे. मी ब्रह्म कमल डोमिनिकाना येथील त्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. मी अशा सर्व लोकांचे मनापासून खूप कौतुक करतो, जे भारतीय संस्कृतीला जगभरात लोकप्रिय करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मेघालय हे ढगांसाठी आणि सुंदर निसर्ग दृश्यांसाठी ओळखले जाते. जो तिथे जातो त्याला तिथल्या लोकांचा आपलेपणा आणि प्रेमळ स्वभाव दीर्घकाळपर्यंत लक्षात राहतो. पण मेघालयचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ज्याची मला आज मन की बात मध्ये तुमच्याशी चर्चा करायची आहे. हे मेघालयचे रूट ब्रिज आहेत. रस्त्याचा रूट म्हणजे मार्ग नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची गोष्ट खूप रंजक आहे. हे पूल काही दिवसांत किंवा वर्षांत बनत नाहीत, तर ते तयार व्हायला अनेक दशके लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू दिशा दिली जाते. ही मुळे पाण्याच्या प्रवाहाच्या पलीकडे नेली जातात. कालांतराने तीच मुळे एका भक्कम पुलाचे रूप धारण करतात. या पुलांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, हे जिवंत पूल आहेत. काळानुसार ते अधिकच मजबूत होत जातात. यात मेघालयातील लोकांची सृजनशीलता दिसून येते. यामागे वर्षांच्या संयम आणि निसर्गाबद्दलचा गाढ आदर आहे. हे पूल सांगतात की माणूस निसर्गाच्या सोबतीने किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो. हा आपल्या देशाचा आणि मातीचा वारसा आहे. आता भारताने मेघालयातील रूट ब्रिजेसना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याकरिता अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामानात जे बदल होत आहेत, त्यामुळे आज या रूट ब्रिजेसना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. याच काळात मेघालयातील स्थानिक लोकांनी त्यांच्या या अनमोल नैसर्गिक वारसाचे जतन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देखील उत्कृष्टपणे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या नेमकी किती आहे, हे शोधणेही मुळीच सोपे नव्हते. स्थानिक लोकांनी त्यांनी स्वतःहून पुढे येऊन या पुलांची मोजणी सुरू केली. यानंतर स्थानिक समुदायांनी एकत्र येऊन या पुलांच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली. आजच्या घडीला स्थानिक लोक 120 पेक्षाही अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची पाहणी करतात. काही लोकांनी आसपासचा परिसर अधिक मजबूत करण्यासाठी नर्सरीही तयार केली आहे. अशा प्रकारे त्यांच्या संरक्षणासाठी आता एक संपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. हे तुमच्या पाहण्यात आले असेल की या वर्षी हॅलिवॉर्जी यांना भारत सरकारकडून पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील 50 पेक्षा जास्त वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मित्रांनो,
तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिलीत तर त्यांची छायाचित्र सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे हे फोटो इतरांनाही मेघालयाच्या या अनोख्या वारशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरित करतील. माझ्या देशबांधवांनो, आपल्याला सर्वांनाच वाटते की आपले गाव आणि आपले शहर स्वच्छ असावे, शहर सुंदर दिसावे. पण क्वचित कधी थांबून असा विचार केला जातो का की आपल्या आसपास जो कचरा साचत असतो तो नक्की कोण साफ करत असेल? बहुतेक लोक हेच मानून चालतात की ही दुसऱ्याची जबाबदारी आहे आणि तोच साफ करेल. पण आपल्यामध्ये असेही काही लोक असतात जे आपल्या विचारांनी इतरांना खूप प्रेरित करतात. मला मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ब्यावरा येथील काही भगिनींबद्दल माहिती मिळाली. त्यांनी आपल्या अवतीभोवती पसरलेला प्लास्टिक कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतः शहरातून प्लास्टिक कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे सरकत गेला आणि मग त्या प्लास्टिकचे रूपांतर इको ब्रिक्समध्ये केले जाऊ लागले. सध्याच्या काळात ह्याच इको ब्रिक्सचा वापर करून सार्वजनिक ठिकाणांना अधिक सुंदर आणि आकर्षक बनवले जात आहे. राजगडमध्ये मागच्या काही महिन्यांच्या कालावधीत शेकडो किलोग्रॅम प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यात आली आहे आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला गेला आहे. म्हणजेच जे प्लास्टिक आधी शहरात प्रदूषण पसरवत होते, आज तेच या भगिनींच्या प्रयत्नांमुळे शहराचे सौंदर्य वाढवण्यात हातभार लावत आहे. मी ब्यावराच्या सर्व भगिनींचे तसेच या मोहिमेत सहभागी झालेल्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, बऱ्याच लोकांनी मला पत्रे लिहून एका खास विषयावर तुमच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा विषय गणेशोत्सवाशी संबंधित आहे. तसं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ आहे, पण लोकांनी आग्रह केला आहे या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे. खरं तर गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम खूप आधीच सुरू होऊन जातं. मूर्ती बनवणारे, मूर्तींच्या व्यापाराशी जोडलेले लोक आत्तापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझे तुम्हा सर्वांना एक आवाहन आहे. प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आसपासच्या ठिकाणी गणपती बाप्पाची जी मूर्ती स्थापन होईल ती आपल्या देशातील मातीची असावी. ती आपल्या मूर्तिकारांनी आणि स्थानिक कलाकारांनी तयार केलेली असावी. जे लोक गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवतात त्यांनाही विनंती आहे की मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. आणि जे लोक मूर्ती विकत घेतात त्यांनीही हे नक्की पाहावे की गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून बनली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळतात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचे रक्षण होते. यामुळे आपली श्रद्धा टिकून राहते आणि निसर्गाप्रती आपले कर्तव्यही पूर्ण होते. जेव्हा आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती खरेदी करतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करतो. मला विश्वास आहे की यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सर्व गोष्टींवर नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशहितासाठी पाऊले उचलू. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी शक्ती आपल्या देशातील लोक आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये होणारे लहान मोठे प्रयत्न आपल्याला खूप काही शिकवतात. हे प्रयत्न सांगतात की जेव्हा मनात संकल्प असतो आणि जेव्हा समाजाची साथ मिळते
तेव्हा कोणताही मोठा बदल घडवता येतो. तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला तुमचे विचार नक्की लिहित राहा आणि सूचना पाठवत राहा. कदाचित तुमच्या आसपासचा एखादा छोटा उपक्रम संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देश बांधवांच्या काही नवीन प्रयत्नांची चर्चा करू. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंधारण तर करायचेच. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवूया. कॅच द रेन ही मोहीम अजिबात थंडावू द्यायची नाही. तर माझा खास आग्रह आहे, हा आणि त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब आपण सर्वांनी मिळून वाचू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.